मी नोकरी करतो आहे, माझा 1,00,000 पगार आहे. मला ठेल्यावरचा डोसा पण 30 रुपयात परवडतो, मला हा पण परवडतो, एका उडपी हॉटेलमधला 100-125 रुपयाचा आणि 500 रुपयाचा ताजचाही डोसा परवडतो. आता याच्यापैकी गरज कुठली आहे माझी? डोसा ही गरज आहे. चांगला हायजेनिक डोसा जो उडप्याच्या हॉटेलमध्ये 1,25,000 हवा असा वाटणारा कुठला आहे? ताजमध्ये. पण जर मी ताजमध्ये रोज जायला लागलो तर माझा 1,00,000 रुपयाचा पगार मला कमी पडेल. पण माझा टार्गेट आहे की ताज में डोसा खाऊंगा मैं. मग मी एक सिस्टीम बनवतो. मी आज लगेच उठून नाही जात ताजमध्ये. मी एक सिस्टीम बनवतो. त्या 1,00,000 रुपयातले काही पैसे जमा करतो मी, ते साठवतो, त्याला इन्व्हेस्ट करतो एका प्रॉपर एक्सपर्टच्या माध्यमातून, त्याच्यावरती परतावा जनरेट करतो आणि त्या परताव्यावरती मला रोज एक अशी सिस्टीम तयार होते की रोज मला 500 रुपये मिळतील. मी रोज जाऊन डोसा खाऊ शकतो. कारण ते जे 500 रुपये आता मी कमवतो आहे त्याच्यासाठी मी नाही काम करते, माझा पैसा काम करतो. तर तुम्ही जे मगाशी म्हणले की क्रम चुकतो आहे, तर तो क्रम काय आहे? तर तो क्रम हा आहे की पैसे कमवा, त्यातले थोडेसे पैसे वापरा, जास्तीत जास्त पैसा कामाला लावा, कामाला लागलेल्या पैशावरती मग जी मलाई येईल दुधावर त्याच्यावर मजा मारा.